मित्रांनो, दुपारी आपण लाईव्ह आलेलो होतो सर्वांसाठी, सर्व जे सदस्य आहेत सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरे या चॅनलवरती, आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण संध्याकाळी भेटणार आहोत एका अशा जिवलग मित्राला. गेली तब्बल 30 वर्षानंतरची आमची पहिली भेट सुंदर माझं गाव या चॅनलच्या मार्फत आपल्याला दाखवत आहोत. सुंदर माझं गाव असं गाव, लोकसहभागाचं दुसरं नाव, जिथे राहतात घराचं घर पण माणसाचं माणूस पण आणि गावाचं गाव पण टिकवणारे माणसं. मित्रांनो, आपण जीवन जगत असताना समाजाप्रती आपलं जे कर्तव्य असतं ते कर्तव्य आणि जपत असताना आपली जे जीवनशैली आहे, जी जीवनशैली जगत असताना या जीवन प्रवासामध्ये जो मित्र आपल्या समोर आता येणार आहे त्या मित्राचे काही दिवसापूर्वी आई वडिलांचं छत्र हरपलेलं आहे. या सर्वातून तो मार्ग काढेल. तांबेरे ते मुंबई आणि हा प्रवास, मुंबईमध्ये त्याने जे स्वतःचं विश्व निर्माण केलं, त्या विश्व निर्माण केलेल्या अशा मित्राचं आपल्याला दर्शन घडवणार आहे सुंदर माझं या चॅनल, सुंदर माझं गाव या चॅनल मार्फत. मित्रांनो, आपण सर्वांनी आज त्याच्याकडे त्याच्या जीवन प्रवासाविषयी जाणून घेणार आहोत. तसंच त्यामध्ये आपल्याला जी प्रेरणा भेटेल ती प्रेरणा आपण आपल्या जीवनासाठी त्याचा उपयोग होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो. मी सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरे या चॅनल मार्फत व सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरे ग्रामस्थांच्या वतीने त्याचं मनापासून मनापर्यंत हार्दिक स्वागत करतो. आणि लवकरच आपण ज्या भेटीसाठी आपण आतुर झालेला होता त्या मित्राची भेट आपल्याला समोर दिसत आहे, आणि तो मित्र आपल्या चॅनलवरती आता या क्षणाला आपल्याशी बोलण्यासाठी आतुर झालेला आहे. त्याचं नाव सुद्धा अतुल या नावाने आहे. हा असा उदय आणि उदय भास्कर मुसवाडे असं या मित्राचं नाव आहे. तर मी प्रथमतः सुंदर माझं गाव श्री क्षेत्र या चॅनल मार्फत त्याचं मनापासून मनापर्यंत हार्दिक स्वागत करतो. आणि ही छोटीशी भेट सुंदर माझं गाव या चॅनल मार्फत त्याने स्वीकार करावी अशी मी विनंती करतो. धन्यवाद. ते सेट करू. जय श्रीराम. जय श्रीराम. मित्रांनो, आताच माझ्या मित्राने एक छोटीशी इंट्रोडक्शन दिली, माझ्याबद्दल थोडीशी माहिती सांगितली. आता माझं नाव उदय भास्कर मुसमाडे. आता बरेचसे तुमचे वडील वगैरे असतील किंवा जे थोडेसे वयस्कर लोक असतील तुमच्या फॅमिलीमध्ये, त्यांना माहिती असेल भास्कर सर म्हणून माझे वडील फेमस होते गावामध्ये. ओके, 1991 पर्यंत, 91 पर्यंत आम्ही या गावात राहिलो. अजूनही आमची शेती आहे. जे आपलं हायस्कूल आहे महिपती विद्यालय, त्याच्या पुढची जी राईट साईडची जी वस्ती आहे लक्ष्मण बाबा मुसमाडे, त्यांचा मी चुलत नातू. ओके, त्या वस्तीवर आम्ही राहत होतो 91 पर्यंत, आणि त्याच्यानंतर आम्ही पुढे गेलो प्रवास. आता ही जी सुनीलने संकल्पना काढली आहे सुंदर माझं गाव, ही बघितल्यानंतर खरंच मला तुम्हाला सांगतो गहीवरून येतं. ते सगळे जुने दिवस आठवतात. त्याच्या अगोदर थोडक्यात मी तुम्हाला इंट्रोडक्शन देतो की आज मी कुठे आहे, कारण ते जर जाणून घेतलं तर तुम्हाला पुढे इंटरेस्ट येईल जाणून घेण्याचा, बरोबर. सो आज मी मुंबईमध्ये सेटल आहे. स्वतःचं घर आहे, फ्लॅट आहे 32 फ्लोअर्सवर, बरं का, टू बी प्रिसाइज, कारण तिकडे खाली कोणी राहत नाही, वरती राहतात लोक, म्हणून 32 माळ्यावर घर आहे. ठाण्यावरून गोरेगावला माझा जॉब आहे. तिथे मी ॲज अ डायरेक्टर म्हणून काम करतो. मल्टीनॅशनल अमेरिकन ऑर्गनायझेशन आहे मॉर्गन स्टॅनली म्हणून. त्याच्या अगोदर 2 वर्षापूर्वी मी तुम्हाला माहीत असलेल्या कंपनीचं नाव सांगतो, फ्लिपकार्ट. फ्लिपकार्टमध्ये मी रिजनल हेड होतो. 4 राज्य माझ्या अंडर होते, महाराष्ट्र, MP, गुजरात, गोवा. म्हणजे जवळजवळ 450 लोकेशन्स माझ्या अंडर होते त्यावेळेस. आता हे जे तुम्हाला दिसतंय हे काय माहिती आहे तुम्हाला? टिप ऑफ द आइसबर्ग.
म्हणजे समुद्रामध्ये जर डोंगर असेल तर त्याचं फक्त टोक दिसतं आपल्याला वरचं, आणि ते किती असतं 20% किंवा 15%, 15 किंवा 20% फक्त टोक असतंय. त्याच्या खाली 70 ते 80% मोठा खडक असतोय किंवा हे असतं, ते आपल्याला दिसत नाही. त्यामुळे ही जी इंट्रोडक्शन दिली ही फक्त टिप ऑफ द आइसबर्ग आहे. हे तुम्हाला दिसतंय की मी त्या लेवलपर्यंत पोहोचलोय, बरोबर. आता माझं सॅलरी पॅकेज तुम्हाला म्हणजे सांगण्याची गरज आहे, कारण तुम्ही माझे भाऊ आहात, बरोबर. आय कॅन बी ओपन, मी तुम्हाला सांगू शकतो किती. 5 लाखापर्यंत माझा पगार आहे. बाकीचं सगळं कंपनी टेक केअर करतेच, माझं बाकीचं खाणं पिणं राहणं वगैरे सगळं कंपनी त्याचं काळजी घेते. ओके, आता महत्वाचा प्रश्न आहे की मी ह्या ज्या सुंदर गाव आहे माझं, तुम्हाला खरं सांगतो मला गहिवरून येतं. ज्यावेळेस हा फोटो बघितला त्यावेळेस माझे छोटे लहानपणीचे दिवस आठवतात मला की कसे गेले. हीच ती मराठी शाळा, हे बघा इथे, हीच ती मराठी शाळा. तिथे 88 साली म्हणजे 1ली ते 4थी आम्ही तिथे होतो. आता बऱ्याचशे माझे जे वर्गमित्र असतील त्यांना राऊत गुरुजी माहिती असतील, भरपूर फेमस होते, भरपूर शिकाय मारायचे आम्हाला. पण त्यावेळेस आता शिक्षकाचा मुलगा होतो, माझे वडील शिक्षक होते, भास्कर सर म्हणून फेमस आहे, तुम्हाला सांगितलं. शिक्षकाचा मुलगा असल्यामुळे घरातलं तर सोडा, घरातलं कोणी बोलत नाही अभ्यास कर, बाकीचे जे आहेत ना समाजाची अपेक्षा असते हा तर शिक्षकाचा मुलगा आहे, मग यांनी अभ्यास केलाच पाहिजे, याचा नंबर आलाच पाहिजे, बरोबर. सोसायटीचा प्रेशर असल्यामुळे अभ्यास केला भरपूर. प्रत्येक वेळेस 1ली ते 4थी मी टॉप केले इथं या शाळेमध्ये, टॉपला होतो मी. दररोज अभ्यास करायचा 1-2 तास एकदम मन लावून. त्यावेळेचे दिवस आठवतात मला. जे शाळेतली जी जमीन आहे ना ती आम्ही सारवायचो शेणाने. कसं माहितीये, दुपारच्या वेळेस जर खराब झाली तर गुरुजी सांगायचे आम्हाला, जा रे मुलांना एक काम, शेण घेऊन या. मुलं जायचे पळत पळत पूर्ण गावात फिरायचे. ह्या पूर्ण गावात फिरवले आम्ही, शेण गोळा करत, हाताने शेण गोळा करायचे. हा, आणि आणखी एक गोष्ट लक्षात घ्या, त्या काळात 88ची बात करतोय, 87-88ची, कुणाच्याच पायाला चप्पल नव्हती. ते नॉर्मल होतं. चप्पल कुणाच्याच पायात नव्हती, सगळ्यांना काटे कुरतायचे. असं नाही की माझ्याकडे चप्पल आहे त्याच्याकडे, कोणाच्याच नव्हती 4थीपर्यंत आमच्या पायामध्ये. मग आम्ही शेण गोळा करून घेऊन यायचो. आणि वर्गातल्या ज्या मुली आहेत, मुलींचं काम काय होतं माहिती, परत पाणी आणायचं आमचं काम. पाणी म्हणजे सप्लाय, मटेरियल सप्लाय आमच्याकडे होता. पाणी आम्ही शेण आणून दिलं, मुली सारवायच्या. तर अशा शेणावर बसून खाली आम्ही शाळा शिकलो. खूप चांगले दिवस होते बघा ते. सगळे लोक, गावातले सगळे लोक सगळ्यांना ओळखायचे. आज पण ओळखतात, मी बोलत नाही ओळखत, पण ती जी आपुलकी होती ती थोडी थोडी कमी होत चालली. पण सुनीलच्या चॅनल मार्फत आज कुठेतरी मी बघितल्यानंतर, त्याचे बरेचसे व्हिडिओ बघितल्यानंतर कुठेतरी इथं गावाची आठवण येते, मागे बघण्याची इच्छा होते. सुनील, खरं सांगतो, कुठेतरी माझं गाव आहे. मुंबईच्या एवढ्या धकाधकीच्या याच्यामध्ये सगळं ऐशो आराम, सगळ्या सुविधा आहेत, AC बीसी सगळं घरात, कंपनीमध्ये सगळं खायला, पण कुठेतरी आठवण येते गावाची. आठवतं ते राम मंदिर जिथे आम्ही मधल्या सुट्टीत जायचो आणि थोडंसं असं तप केल्यासारखं करायचो, श्रीराम श्रीराम वगैरे नाव घ्यायचो. ही फॅक्ट आहे, असं करायचो आम्ही. त्याच्यानंतर मागे, मंदिराच्या मागे एक छोटीशी नळी होती बघा, आता ती ना आहे की नाही माहिती. तिला कान लावून असा हवेच्या वाऱ्याचा आवाज यायचा, तो वाऱ्याचा आवाज घ्यायचा. ते दिवस खूप वेगळे होते बघा. आणि ते दिवस आज पण त्या मेमरीज आहेत आज इथे माझ्या मनामध्ये. आता बघूया की मी इथून पुढचा प्रवास कसा केला. 4थी पर्यंत तर मी इथं पहिला आलो, त्याच्यानंतरचा प्रवास, जग बघितलं आणि आज परत तांबेऱ्यात आलो जग बघून. ओके, तर ह्या मधल्या काळामध्ये काय काय झालं ते थोडंसं मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. 4थी नंतर माझी तब्येत एकदम बारीक होती, सुनेला माहितीये. म्हणजे हवा आली तरी थोडासा हवा पडेल एवढा बारीक होतो मी तब्येतीत. मग वडिलांनी काय केलं, मला अण्णा हजारेंच्या शाळेत टाकलं, राळेगण सिटीला. पालघर तालुक्यामध्ये राळेगण सिटी सगळ्यांना माहिती होतं. अण्णा हजारे भरपूर फेमस होता त्यावेळेस. अण्णांकडे भरपूर वेळ असायचा आमच्या बरोबर गप्पा वगैरे मारायला. तर 5वी 6वीचं शिक्षण मी तिथे केलं. त्याच्यानंतर परत 7वी ते 10वी शिक्षणासाठी पुन्हा काही कारणास्तव मला रिटर्न यावं लागलं.
तोपर्यंत माझा परिवार रिलोकेट झाला होता. तांबेरवरून आम्ही कोल्हारला गेलो होतो, कारण वडिलांनी विचार केला कोल्हारला शिक्षण चांगलं आहे शिक्षणासाठी, किंवा ते थोडंसं शहर भाग आहे म्हणून तिकडे जाऊ. मग तिकडे गेलो आम्ही राहायला. 7वी ते 10वी तिथे शिक्षण झालं माझं. 10वी पास झाले. 10वी नंतर घरात थोडीशी परिस्थिती खराब चालू झाली. पैशाची थोडीशी चणचण झाली. मग मी विचार केला मी लवकरात लवकर शिक्षण घेऊन वडिलांना मदत करेल. मग मी विचार केला की ITI करू. 2 वर्षाचं तर काम आहे. अहमदनगर ITI इथे मग ITIचा प्रवास चालू झाला माझा. तुम्हाला सांगतो हाताने स्वयंपाक करावा लागायचा. त्यावेळेस परिस्थिती खूप वाईट होती. अक्षरशः फाटलेले कपडे घातलेले मी, फाटलेले कपडे घातले. अजून आठवतं ते अहमदनगरला ओके जे बस स्टँड आहे आपलं पुढचं वाला बस स्टँड, त्या बस स्टँडवरून ती याची पिठाची गोणी ते बुरुडगावचं जे ITI आहे तिथपर्यंत चालत त्यावेळेस काही रिक्षाला पैसे जर होते तर रिक्षाची बातच होती. चालत हातात घेऊन भरपूर वैताग घ्यायचा. एवढी जड गोणी घेऊन ह्या हातातून त्या हातात, त्या हातातून ह्या हातात, हाताने स्वयंपाक करून खायचा रोज. पण त्या दिवसात मजा होती बघा. तो प्रेम होता. दुपारी मित्राचा डबा यायचा, तो डबा खायचो आणि संध्याकाळी आम्ही दोघं मिळून भाकरी करून तिथे स्वयंपाक करायला शिकलो मी. ते भाकरी करून स्वयंपाक करून खायचो. आता ITI झालं पण तरी माझ्या मनात कुठेतरी सेकंड इयरला सल होती, नाही मला इंजिनियर बनायचं आहे. कारण कसं माहिती तुम्हाला सांगतो, जरी परिस्थिती होती तरी लहानपणापासून कोणी जर मला विचारलं ना तुला काय बनायचंय, तर माझं एकच उत्तर असायचं मला इंजिनियर बनायचं. हे उत्तर असायचं. ते कुठेतरी रुतत होतं मनामध्ये की इंजिनियर व्हायचं. मग तुम्हाला एक प्रसंग सांगतो. माझा एक मित्र होता, रूममेट होता. त्याला मी बोललो की मला इंजिनियर व्हायचं आहे, डिप्लोमा इंजिनियर, डिग्री पण नाही, डिप्लोमा करायचंय. 10वी नंतर ते 3 वर्षाचं असतंय. त्याचं उत्तर काय होतं माहिती का? हे एक हायलाईट सांगतो मी तुम्हाला, जे मला रुतले मनात आणि ज्यांनी मला जिद्द दिली लढण्यासाठी पूर्ण पुढे. त्याचं उत्तर होतं आपल्या लायकीत राहावं नाही. आपली लायकी नाहीये इंजिनियर बनण्याची. कारण ITI करत होतो ना, ते माझ्या डोक्यात बसलं फिट. कोळपेवाडीचा मित्र होता, डांगे सरनेम आहे त्याचं, नाव सांगत नाही कारण चॅनलवर आहे. पण ते मनात बसलं माझ्या. म्हटलं ठीक आहे ओके. पण परिस्थिती नव्हती. परिस्थिती पुढं काही चालत नाही. मग ITI केल्यानंतर 1 वर्ष नोकरी केली. 1000 रुपये माझा पगार होता. 98 ची गोष्ट आहे, 1998. 1000 रुपये पगार होता. गव्हर्नमेंट इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टरकडे मी काम करत होतो. हे जे आपल्या जिल्ह्यातले जेवढे टेलिफोन एक्सचेंज आहेत ना, संगमनेरचं टेलिफोन एक्सचेंज, श्रीरामपूरचं टेलिफोन एक्सचेंज, राहुरीचं टेलिफोन एक्सचेंज, अहमदनगरचं विक्रीकर भवन, सगळ्या याची इलेक्ट्रिकल वायरिंग ह्या हाताने केलेली आहे. आता हे हात भरपूर नाजूक आहेत, पण त्यावेळेस या हाताने ती कन्सिल्ड वायरिंग म्हणजे भिंतीच्या आतून करायची असते ती वायरिंग. ते स्टीलचे पाईप वाकवायचे असतात, त्याला थ्रेड करायचे असतात, त्याच्यातून वायरी घालायचे असतात. ते सगळं काम केलेलं आहे. आता हे सगळं एवढी मेहनत करून सुद्धा इज्जत बघा किती आहे. ज्या वेळेस तो कॉन्ट्रॅक्टर आला, संगमनेरची गोष्ट आहे, संगमनेरचं जे टेलिफोन एक्सचेंज आहे, जे आपलं बस स्टँड आहे, बस स्टँड पासून अकोलेकडे रोड जातो बघा, तो त्या याला राईट साईडला टेलिफोन एक्सचेंज, तिथं माझं काम झालं वायरिंगचं सगळं. आणि मी खाली आलो. त्या तेवढ्या वेळामध्ये खाली आल्यानंतर कॉन्ट्रॅक्टर आला, नगरचा 1 नंबर इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर आला. आणि मी तिला तिथं भेटलो नाही, सापडलो नाही. आता स्लॅब टाकायचं काम चालू होतं. मी पोहोचल्यानंतर रिटर्न गेल्यानंतर बाजारातून तो एवढा भडकला. मी का बाजारात गेलो तर माहिती आहे तुम्हाला? माझी चप्पल तुटली होती. मी 20 फूट आपली जी शिडी ना, घोड्या बोलतात त्याला, त्या घोड्यावरून वरून खाली पडलो होतो. मला खरचटलं होतं पायाला वगैरे. ती असं घोडा तिरका होऊन, कारण धरायला कोणी नव्हतं, एकटाच काम करत होतो, आणि पडलो खाली. माझी चप्पल तुटली. मला लागलं त्याचं काही नाही, पण ती चप्पल तुटली त्याचा जास्त दुःख झालं सांगतो मित्रांनो तुम्हाला. कारण पैसा 1000 रुपये पगार होता, 1000 रुपये सगळं करायचं होतं. ती चप्पल दुरुस्त करण्यासाठी मी गावात गेलो. त्यावेळेस तो इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर आला आणि आल्यानंतर मी फक्त शिव्या ऐकल्या त्याच्या. फक्त शिव्या. एवढा पश्चाताप आला तुम्हाला सांगतो. माझ्या हातापायाला खरचटलंय,
माझी चप्पल तुटली आहे, त्याला त्याचं काही नाही. तू इथे का नव्हता तो प्रश्न. मी आल्यानंतर इथे का नव्हता. मित्रांनो, मला अजून आठवतोय तो जो रोड आहे ना, त्या रोडवर परत तो गेल्यानंतर मी चाललो संध्याकाळी आणि तिथे एकच निश्चय केला, मला जर इज्जत कमवायची आहे या कॉन्ट्रॅक्टर समोर तर याच्यापेक्षा मोठं व्हावं लागेल. मग हा इज्जत कोणाला देतो? इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर कोणाला इज्जत देतात? इलेक्ट्रिकल इंजिनियरला. कारण इंजिनियर साईन करतात ना त्यांच्या पूर्ण ड्रॉइंगचं, मग त्याला साहेब साहेब बोलतात. ते मनात जिद्द धरली. आता एक तर शिक्षण संपेल किंवा मी संपेल, हेच उद्गार होते माझे. शिक्षण संपेल पण मी थांबणार नाही. आणि ते आजपर्यंत सत्य आहे. अजूनही माझं शिक्षण चालू आहे. ओके. इंजिनिअरिंग नंतर माझ्या मते माझ्या शिक्षणावर मी जवळजवळ 25 ते 30 लाख रुपये खर्च केला. इंजिनिअरिंग नंतरची गोष्ट आहे. 2 MBA केली, त्याच्यानंतर किती कोर्सेस केले. आता तर फाईल एवढ्या मोठ्या झाल्या 2. ते कोर्सेसच्या फाईल घेत पण नाही मी, ते डिजिटल सर्टिफिकेट घेतो आणि स्टोअर करतो. 2 फाईल पॅक भरलेल्या आहेत कोर्सेसच्या आणि ह्याच्या. ओके, हे झालं आत्ताचं. परत रिटर्न जाऊ आपण फ्लॅशबॅकमध्ये. ओके, आता तिथे होतं आपण रोडवर, अकोले रोडवर. ओके, त्या टेलिफोन एक्सचेंजच्या इथं ठरवलं. घरी आलो, आईला बोललो, मला जमत नाही हे काम, मला शिकायचं. तर आई वडील बोलले, ठीक आहे शिक. आम्ही तुला बोललो नव्हतं ITI कर, तो माझा निर्णय होता. मला आई वडिलांना मदत करायची होती. तू शिक, पण पैसे नाही, एवढं लक्षात ठेव. शिक्षणाला पैसे नाहीत. म्हटलं ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. मग जर मला इंजिनिअरिंगला जायचंय तर गव्हर्नमेंट कॉलेजला गेलं पाहिजे, का जिथं फ्रीमध्ये भेटतं शिक्षण आणि हॉस्टेलची फी पण भरपूर कमी असते, ती पण रिटर्न भेटते. शिक्षकांचा मुलगा असल्यामुळे STW फॉर्म भरून ती फी पण रिटर्न येते. ओके, ते तेवढं शिक्षकांना प्रिव्हिलेज आहे. आता प्रॉब्लेम असा, गेलो पॉलिटेक्निक कॉलेजला. आपले PMTचं जे पॉलिटेक्निक प्रवरानगरचं लोणीचं पॉलिटेक्निक कॉलेज, तिथे गेलो. फॉर्म विकत घेतला. त्या फॉर्मची किंमत होती 120 रुपये, असं होती मला. फॉर्म विकत घेतला आणि विचार करत बसलो, डिप्लोमाची 3 वर्ष, इंजिनिअरिंगची 3 वर्ष. मला डिग्रीच करायची होती. इंजिनियर बनायचं होतं, पूर्ण इंजिनियर. 6 वर्ष लागतील मला डिग्री करायला. पण डिप्लोमा नंतर, आता बऱ्याचशा जणांना माहिती असेल, डिप्लोमा नंतर डिग्री करायला भरपूर अवघड आहे, कारण सीट्स कमी असतात. कारण त्यांना डायरेक्ट सेकंड इयरला ॲडमिशन भेटतं. 4 वर्षाची डिग्री असते ना सेकंड इयरला, मग 6 वर्ष. मग मी विचार केला, त्याच्यापेक्षा सोपा मार्ग दुसरा आहे, 11वी 12वी. 11वी 12वीच्या सीट्स जास्त असतात. 11वी 12वी जर केली तर माझे चान्सेस वाढतील गव्हर्नमेंट कॉलेज मिळण्याचे, हा विचार आला. आणि 12वीला आपण चांगले मार्क पण काढू शकतो. डिप्लोमाला भरपूर अवघड आहे 10वी नंतर डायरेक्टली. आणि 10वीमध्ये कधी केली होती? 3 वर्षापूर्वी. 3 वर्षाचा गॅप होता. 10वीला इंग्रजीला मार्क किती होते माहिती तुम्हाला? मला 41 मार्क. आता मी मार्कशीट आणली नाही, 41 मार्क होते. इंग्लिश पण चांगलं नाही, मग डिप्लोमा कसा पास होणार? किंवा जिद्द होती. मग मी ठरवलं, तो फॉर्म तिथेच विकला. तांबे म्हणून, महेंद्र तांबे माझा मित्र आहे, त्यालाच विकला तिथे फॉर्म. हे घे बाबा, 120 रुपयाचा फॉर्म तू घे. त्यांनी नंतर केला तो डिप्लोमा सिव्हिलमध्ये. मी गेलो MG महात्मा गांधी विद्यालय प्रवरानगरला. म्हटलं मला 11वीला ॲडमिशन घ्यायचं आहे. मला 11वीला ॲडमिशन भेटत नव्हतं. म्हणे आम्ही गॅपवाल्यांना ॲडमिशन देत नाही. BD पवार सर होते, आता माहिती असेल कोणाला, देत नाही म्हणे ॲडमिशन, आमचा रिझल्ट कमी होतो. मग मी काय केलं, घरी आलो, वडिलांना बोललो. वडील म्हणे सोपं आहे. तिथे साबळे सर प्रिन्सिपल होते बरेच वर्ष रयतमध्ये, लक्षात घ्या, माहिती असेल तुमच्या वडिलांना किंवा मगांना. अरे आपले तांदूळचे साबळे सर, आपण त्यांना जाऊन भेटू. ठीक आहे, वडिलांना घेतलं. लोणीला त्यांचं घर आहे, लोणीला गेलो, त्यांच्या घरी गेलो. त्यांना सांगितलं असं असं. साबळे सरांनी लिहून दिलं, याला ॲडमिशन द्या. ॲडमिशन मिळाली. BD पवार सर, लक्षात ठेवा ना. अभ्यासाचा प्रवास माझा तिथूनपासून चालू झाला. खडतर अभ्यासाचा प्रवास चालू झाला. साधं एक उदाहरण देतो. इंग्लिशचं बोललो मी तुम्हाला, 41 मार्क होते. ज्या वेळेस टेस्ट असायची, 20 मार्काची टेस्ट असायची, सगळ्या विषयांमध्ये माझे आउट ऑफ मार्क निघाले, फक्त एक विषय सोडून. कारण काय माहिती, मी सकाळी 3-3 वाजेपर्यंत जागायचो. म्हटलं खिडीत
शिडीवर उभा राहून 8 तास काम करण्यापेक्षा टेबलवर बसून 8 तास अभ्यास करणं किती सोपं आहे. अक्षरशः शिडीवर उभं राहून भिंत फोडायचो 8-8 तास दिवसभर. तिथे मला किंमत कळाली त्या अभ्यासाची, त्या मेहनतीची. विद्यार्थ्यांना हे नक्की दाखवा, ते करून दाखवा पाहिजे तर. लिटरली मला मेहनतीची किंमत, त्या अभ्यासाची किंमत कळेल. जर अभ्यास केला तर इज्जत पण मिळेल आणि आराम पण मिळेल शरीराला. उभं राहून 8-8 तास उभं राहून भिंत फोडायची वेळ येणार नाही. मग आता रिझल्ट सांगतो पहिल्या घटक चाचणीचा. 20 मार्काचे पेपर, सगळ्या विषयाला आउट ऑफ मार्क. कारण मी रात्रभर घटकंपट्टी केली, पाठ केलं डायरेक्ट. मॅथमॅटिक्स, केमिस्ट्री, फिजिक्स या सगळ्या विषयांचं मी पाठांतर केलं. पण इंग्लिशचं करता आलं नाही. इंग्लिश लँग्वेज आहे, डिफिकल्ट. यू हॅव टू लर्न इट. लर्न करता आली पाहिजे तुम्हाला. मग 3 मार्क मिळाले. असा पेपर आला माझ्या हातात आणि असा पालथा ठेवला मी. सगळे विचारायला लागले, अरे किती पडले, किती पडले. माझा मूड एकदम ऑफ. डोक्यात एकच विचार, पूर्ण आयुष्य आपल्याला ह्या इंग्रजीच्या जोरावर काढायचं आहे जर बनायचं इंजिनियर तर. 3 मार्क मिळवून इंग्लिशमध्येच एवढा बेकार परफॉर्मन्स करून मी कसा बनणार आहे. माझं पूर्ण आयुष्य या इंग्लिशवर अवलंबून आहे. हा प्रश्न मी स्वतःला विचारला. उत्तर एकच आलं, याच्यात आपल्याला प्रगती करावी लागेल. मग सर जाताना BN पवार सर होते. जर कोणाला माहिती असेल तर BN पवार सर डेंजर होते. कोणाचं कार्ड आहे असं बोलायचे. ओके. सो त्यांच्याबरोबर रिटर्न गेलो बाहेर जाताना सरांबरोबर. म्हटलं मला सर ह्या विषयामध्ये मला ना 90 मार्क काढायचे, 90च्या पुढे मार्क काढायचे, काय करावं लागेल, माझा बेस एकदम कच्चा आहे. ते बोलले ठीक आहे, ओके, तुला पुस्तकं सांगतो, त्यांचा अभ्यास कर, नक्की बेस चांगला होईल व्याकरण वगैरे. BS काळेचे पुस्तक आहेत बघा, 10वी आणि 12वी साठी व्याकरणाचे BS काळे. त्यांनी सांगितलं BS काळेचे पुस्तकं घे आणि नवनीतची ॲडव्हान्स डिक्शनरी घे. म्हटलं ठीक आहे. रविवारी पैसे घेऊन मी तालुक्याच्या गावी गेलो, श्रीरामपूरला निशिगंधा बुक डेपो. बघा ह्या मेमरीज किती स्ट्रॉंग आहेत माझ्या मेमरीमध्ये. मी काय आता इथे येऊन रिहर्स नाही केल्या, भरपूर स्ट्रॉंग आहेत कारण ह्या इम्प्रिंट झाल्यात माझ्या मेमरीमध्ये. ह्या महत्वाच्या मेमरीज आहेत म्हणून तुम्हाला सांगतोय. निशिगंधा बुक डेपोला ST ने गेलो, तिथून हे दोन्ही पुस्तक आणले. BS काळेचं व्याकरण 1, 10वीचं 12वीचं आणि नवनीतची डिक्शनरी घेऊन आलो. नाताळची सुट्टी लागली. अक्षरशः 7 दिवस घराचा उंबरठा मी ओलांडला नाही. आता अनफॉर्च्युनेटली माझी आई नाहीये, माझ्या मामाचा मुलगा आहे, तो तुम्हाला सांगू शकतो, हे खरं आहे. 6 दिवस मी घराचा उंबरठा ओलांडला नाही. सकाळी 6 वाजले की वरती गच्चीवर, संध्याकाळी 6 वाजेपर्यंत गच्चीवरच, फक्त जेवायला आणि नेचरचे जे बॉल आहेत वॉशरूमला वगैरे खाली यायचं. खाली आल्यानंतर असंच टेबल आणि खुर्ची होती. रात्री 11:30 वाजेपर्यंत मी अभ्यास करायचो. 11:30ला झोपी जायचो, परत 6ला उठायचो, परत वरती जायचो. असं 6 दिवसात मी दोन्ही पुस्तकं कंप्लीट केली, अक्षरशः पाठ केली. त्याच्यानंतर ज्यावेळेस वर्गात गेलो, BN पवार सर, लक्षात घ्या BN पवार सर आणि ते दुसरे BD पवार यांनी मला ऍडमिशन दिलं नव्हतं. ते केमिस्ट्री शिकवायचे, इंग्लिश शिकवायचे. कुठलाही व्याकरणाचा प्रश्न आला की माझा हात वर. असे 15 प्रश्न झाल्यानंतर, 10-15 प्रश्न झाल्यानंतर BN पवार सर काय बोलले माहिती, ए मुसमाडे तू हात खाली ठेव रे, कुणालाच आलं नाही ना मग मी तुला विचारेल. हे फॅक्ट आहे सुनील, हे फॅक्ट आहे, हे बोलले की. आणि ते खरं ठरलं, कुणाला जर नाही आलं तर ते मला विचारायचे. कारण त्या 6 दिवसात मी ते पुस्तक असं उकळून पिलो व्याकरण 1 आणि 2चं. मित्रांनो, 11वी झाली माझी. 12वीला प्रिलियमलाच नाही, 11वीच्या जो गॅप असतो ना त्याच्यातच मी भरपूर अभ्यास केला. आता अभ्यासाचे टेक्निक पण सांगेल मी माझ्या विद्यार्थी मित्रांसाठी. मे बी तो आपला नेक्स्ट लाईव्ह व्हिडिओ असू शकतो. सुनीलला जर वेळ दिला मला तर. ओके, अभ्यास कसा करायचा, एकदा वाचलेलं कायमचं लक्षात राहू शकतं, हे पण शक्यता आहे. आता याचे बघू आपण याच्या पुढे. आता आपण कहाणीकडे जाऊ आपल्या. 12वीला मला 86 मार्क मिळाले लँग्वेजमध्ये, इंग्लिश लँग्वेजमध्ये 86. ॲग्रिगेट निघालं माझं 84%. 3 वर्ष
गॅप घेतलेला मुलगा 10वीला ज्याला 61% होते, त्याने 12वीला 84% काढले, त्याने 12वीला 91चा 91चा ग्रुप काढला. जर ग्रुप चांगला आला नसता तर मला गव्हर्नमेंट कॉलेजला ऍडमिशन भेटली नसती. माझं इंजिनिअरिंगचं स्वप्न तिथेच खलास. पैसे नव्हते ना, 50,000 लागायचे त्यावेळेस दरवर्षी. 50,000 म्हणजे त्या काळाचा डोंगर होता. वडिलांचा पगारच माझ्यामध्ये 3,500-4,000 असेल त्यावेळेस. आणि बाकीचे सगळं होतं ना, बहिणीचं लग्न, बऱ्याचशा गोष्टी होत्या. बंगला घेतला होता आम्ही, म्हणजे बांधला होता, त्याचे कर्ज, भरपूर काय काय गोष्टी सगळ्यांच्या आयुष्यात आहे त्या गोष्टी, लक्षात घ्या. सो परिस्थिती नव्हती. 91चा ग्रुप आला, गव्हर्नमेंट कॉलेजला ऍडमिशन झालं. गव्हर्नमेंट कॉलेजला गेलो मी ऍडमिशनसाठी. माझं आता इंजिनिअरिंगला गेल्यानंतरचा प्रवास पण बघा खडतर होता थोडासा. इंजिनिअरिंगचा प्रवास पण पहिले 2 वर्ष तर प्रॉपर गेले, इवन 3 वर्ष प्रॉपर गेले माझे. 3 वर्षानंतर आत्ताच सुनीलने सांगितलं की मी माझे आई वडील लूज केले. सो 3 वर्ष कंप्लीट झाल्यानंतर माझी आई अचानक गेली बघा सोडून. आता तुमच्या आई वडिलांना माहिती असेल ती स्टोरी, माझ्या आईची स्टोरी सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे सुनीलच्या आईने तर डायरेक्ट सांगितली मला. भरपूर म्हणजे दुर्दैवी निधन झालं आईचं माझ्या. विचारा तुम्ही तुमच्या घरात, त्यांना माहिती असेल कसं झालं ते. ट्रॅजिक होतं. पुन्हा मी तर बोलेल, कुणी माझा दुश्मन जरी असेल तरी त्याच्याकडून असं होऊ नये अशी माझी इच्छा आहे. आता 3 वर्ष कंप्लीट झालेला इंजिनियर तुमच्याच गावातला, 1 वर्ष तसं बाकी आहे, त्याची अशी परिस्थिती झाली. आईचं तसं झाल्यामुळे त्या गोष्टीमुळे विचारा तुमच्या आईवडिलांना काय झालं होतं ते काय नाही. माझ्या वडिलांची नोकरी पण गेली आणि आम्हाला सगळं सोडून शेवटी तांबेरे द्यावं लागलं. कोलारचं घर आहे, कोलारला अजूनही बंगला आहे, तो भाड्याने. त्याचं 2,000 भाडं येत होतं, 1,500 ते 2,000 भाडं येत होतं त्यावेळेस, 1,500 काहीतरी. पण त्याच्यात पण बरेचसे होतं, जाणं येणं होतं, कोर्ट कचेरी होती, तारख्या होता, भरपूर गोष्टी होत्या, खर्च होता. परत तांबेरे गावात येणं झालं बघा. 1991 नंतर 2004 साली परत पुन्हा तांबेरे गावात आलो. पण परिस्थिती त्यावेळेस पूर्ण पलटलेली होती. वडिलांना पॅरालिसिस होता. 3 महिने मित्रांनो काय भावांनो, 3 महिने या पायांना चप्पल नव्हती, कारण पैसेच नव्हते ना. 30 रुपयाला हवाई स्लीपर भेटायची लक्ष्मीची, माहिती असेल तुम्हाला, लखानीची. ते 30 रुपये नव्हते खिशामध्ये. 3 महिने पायाला चप्पल नव्हती. गॅस होता पण ते भरून आणायला सिलेंडर पैसे नव्हते. मग काय, चुलीवर स्वयंपाक चालू झाला. आईच्या ज्या ड्युटीज होत्या त्या 3 वर्ष कंप्लीट झालेल्या इंजिनियरने चालू केल्या. ओके, स्वयंपाक करायचो आई वडिलांना, म्हणजे वडिलांना, आई तर नव्हती, वडिलांना खाऊ घालायचो. शेणाने सारवायचं घर होतं, इव्हन भिंती पण सारवल्या. माझ्या चुलत्या ज्या आहेत त्या वस्तीवरच्या, त्या अजून सांगतील तुम्हाला ती कहाणी, ती आहे ती जवळच आहे म्हणून सांगतोय. आता काहीतरी कमवलं पाहिजे ना, याच्यातून तर बाहेर निघलं पाहिजे. आता या परिस्थितीतून बाहेर निघालं, लोक बोलायला लागले, हे ह्या परिस्थितीतून आता बाहेर निघू शकत नाही असे लोकांचे अभिप्राय यायला लागले. अवघड झालं, यांचा संपलं. आणि ते दिसत होतं ना, खरं होतं. शून्य झालं, शून्य काय मायनसमध्ये गेलो. मग म्हटलं नाही, आता आपण काहीतरी तडफड केली पाहिजे. देवाचा हे कसं आहे बघा, खेळ कसे आहेत लक्षात घ्या. मग मी शेती, अक्षरशः 1.5 एकर शेती, म्हणलं शेती करू. आता शेतीला हे नव्हतं, नांगरायला पैसे नव्हते, हाताने खोदून काढली शेती. 1.5 एकर शेती. रोज सकाळी 6ला जायचो, माझ्या चुलत्या सांगतील अजून तर. रोज सकाळी 6ला जायचो. सकाळी 6 ते 9 3 तास मी खोदून काढायचो, जेवढं होईल तेवढं. ऊन वरती आल्यानंतर घरी यायचो. मग घरातली कामं चालू व्हायचे. लाकडं अक्षरशः तोडून आणावं लागायचे. त्या वर्षी भरपूर पाऊस झाला होता, मजा यायची. विहिरी तुडुंब भरलेल्या होत्या. सकाळी 6 वाजता कसं धूर निघतं बघा पाण्यातून, मस्त. कारण जमीन गरम असते ना, पाणी वरती गार असते, अर्ध खाली गरम असते. वरून मोडी टाकायचं पाण्यात. मला पोहायला जाम आवडतं, मजा यायची बघा पाण्यात पोहायला. सकाळी 6 वाजता 5:30 वाजता. त्याच्यानंतर येताना लाकडं गोळा करून आणायची शेतातून चूल हे करण्यासाठी. कागदाने चूल पेटवायची. जायच्या अगोदर
पीठ मळून ठेवायचं. माझ्या भगिनी जर बघत असतील तर पीठ मळून ठेवायचं, का ते तिंबलं पाहिजे. येईपर्यंत ते पीठ व्यवस्थित होतं चपात्या करण्यासाठी, बरोबर ना. मग ते पीठ तिंबायचं आणि ते तिंबलेलं पीठ आल्यानंतर त्याच्या चपात्या बनवायचो, भाजी बनवायचो आणि स्वयंपाक करून ठेवायचं. मग भांडे घासायचे, कपडे वगैरे करायचे, म्हणजे आईच्या सगळ्या कामं मी केले. आता मोठा प्रॉब्लेम कुठं झाला माहितीये का. माझे चुलते आता इथं बसलेले, लक्ष्मण बाबांचे लहान चिरंजीव दत्तात्रय मुसमाडे. त्यांना माहिती असेल, सगळ्यांनी मिळून ठरवलं आपण विहिरीचं काम करू, बरोबर ना. विहिरीचं काम करू म्हणे सगळ्यांनी मिळून. त्याच वेळेस मी घरी होतो. आता पैसे नाही कुणाकडे, मग ठरलं काय, प्रत्येक घरातून एक माणूस श्रमदान करणार. आता आमच्या घरात श्रमदान करणारा कोण, भाऊ लहान, वडील तर असे, मीच. बघा हे सगळं सांभाळून श्रमदान करायला जायचंय. कुठे, हा असू दे असू दे, मस्त हे चालतंय ना. रिटर्निंग चालू. ओके, थोडंसं टेक्निकल ग्लिच होतं, सांभाळून घ्या. आपलंच गाव आहे, माझं गाव. ओके, तर आता प्रत्येक घरातून एक माणूस श्रमदान करणार. विहिरीचं काम सोपं नाही बघा, करून बघा. त्या पाट्या ज्यावेळेस उचलून अशा वर द्याव्या लागतात ना, कंबरड जातं दिवसभरातून. ते खोदायला लागतंय ना खाली कुदळीने किंवा पहारीने, कंबरड जातं कामातून. असं दिवसभर 3 वर्ष कंप्लीट इंजिनिअरिंग कंप्लीट केलेला भाऊ आहे तुमचं बघा. 3 वर्ष कंप्लीट इंजिनिअरिंग कंप्लीट केलेला भाऊ आहे ना, व्यवस्थित. ओके, दिवसभर काम करून आल्यानंतर घरी आल्यानंतर आता माझ्या भगिनींना हे रेझोनेट होईल, त्यांच्या लक्षात येईल, हे मोठा भांड्याचा गंज. तो बघून इकडंच कसं तरी व्हायचं. माझ्या ज्या भगिनी त्यांना बरोबर रेझोनेट होईल, कसं वाटतं दिवसभर शेतात काम करून आल्यानंतर हे मोठा भांड्याचा गंज. घासायचो भांडे, पर्याय नव्हता. कपडे भांडे करून परत संध्याकाळचा स्वयंपाक करायचा. भाजी एकदम मस्त बनवायचं बघा मी. माझे चुलत आजोबा होते, आता वारले ते, रामजी मुसमाडे आमचे. ते ना रोज माझी भाजी मागायला सांगायचे, पोराला पाठवले, त्यांनी भाजी बनवली अशी घेऊन जायचे आणि सुनांना सांगायचे, बघा पोरग कशी भाजी बनवते, ते किती मस्त भाजी बनवते. ही फॅक्ट आहे, हसते नाही आहेत आपल्यामध्ये, पण ते सुना सांगतील, त्यांना ओरडायचे. हे काय आहे बघा, हे काय आहे लक्षात घ्या. याला बोलतात पॅशन. तुम्ही जे काम करता ना त्याच्यामध्ये जीव ओतून ते काम केलं पाहिजे. आता मी तुमच्याशी बोलतोय, पॅशनने बोलतोय, जीव ओतून बोलतोय. प्रत्येक कामात जर तुम्ही तुमचा जीव ओतला ना, तुमचा देव कामात आहे असं बोलतात. तुकाराम महाराजांनी बोललेलं आहे, कामात आपला देव आहे. तर तो देव बघून जर त्या याने जर मेहनत केली तर नक्कीच यश मिळतं. मी काय कधी भाज्या केल्या नव्हत्या, पण फक्त जीव ओतून करायचो. मीठ आणि मिरची जर बरोबर असेल ना, भाजी चांगली होते. सिंपल आहे फॉर्म्युला, म्हणजे काही नाही, मीठ मिरची हळद खतम. ओके, हे असे काही इन्सिडेंट्स आहेत. त्याच्यानंतर बघा, प्रश्न असा आहे की याच्यातून बाहेर निघायचं आहे, बरोबर. लोक बोलायला लागले, आता हे काय बाहेर निघणार नाही. मग आणखी एक डोकं लावलं, जरबेराची शेती केली तिथं 2 एकरमध्ये. ती शेती तर आली, प्रत्येकाची कहाणी आहे बघा ही आपली. ती शेती, जे जुन्नर गाव आहे ना, तिथून रोप आणलं होतं, जुन्नरवरून एवढ्या दुरून शेती केली, तिला मेहनत दिली, रात्रंदिवस पाणी दिलं, रात्रभर पाणी दिलं. दिवसा लाईट नसायची, त्या काळात लाईटचे तर अवघड वांदे होते, वांदे आपल्या भाषेत. रात्री त्याला पाणी दिलं, फुलं मस्त आली. प्रॉब्लेम कुठे आला माहितीये, जो तुमच्या सगळ्यांबरोबर होतो, माझ्या भावांबरोबर. प्रॉब्लेम आला ज्यावेळेस ते फुलं वरती आले, त्यावेळेस त्या फुलांचा भाव खाली गेला आणि त्या फुलावर तो जो रोग होता, तो रोगाने डोकं काढलं, त्याच्यावर आळ्या झाल्या. फुलं आली नाही, आली तरी ती विकली नसती, कारण भाव पण डाऊन होता, ते जाऊ शकलो नाही. देवाने एक संदेश दिलाय, हे तुझं काम नाही बघा,
हे तुझं काम नाही, हा तिथे संदेश होता देवाचा. भरपूर हताश झालो, भरपूर. 1 रुपया मला गाडीच्या चाका एवढा होता त्यावेळेस, एवढी पैशाची गरज होती मला, पण हताश झालो. मग काय केलं, ठीक आहे म्हटलं, जिद्द सोडायची नाही. परत ठरवलं, परत गेलो. आता आणखी एक नाव घ्यायला आवडेल, सुनील मुसमाडे. ओके, त्याच्या मामाच्या इथे जाऊन कोंबड्या विकत आणल्या 5,000 रुपयाच्या. म्हटलं कोंबड्या करू आपण, कोंबड्याचे अंडे येतील, अंडे आल्यानंतर आणखी कोंबड्या, आणखी कोंबड्या. स्वप्न रंगवतो ना आपण बिझनेसचे, तसे स्वप्न पडायला लागले मला. कोंबड्या वाढतील, एवढ्या कोंबड्या झाल्यावर तेवढ्या वाढतील, हे सत्य काय. हा म्हटलं ठीक आहे, आता कोंबड्या करू. कोंबड्या घेऊन आलो 5,000 रुपयाच्या, जाळी बांधली मस्त पॅक वगैरे करून. आता देवाचा खेळ बघा कसा आहे. सगळे खुश झाले, अरे कोंबड्या आणल्या, याने कोंबड्याचा धंदा चालू केला, वस्तीवरचे चांगला आहे. एक दिवस काय झालं, बाहेर झोपायचो मी, पण काही लक्षात आलं नाही. जंगली कुत्री किंवा लांडगी असतील मला माहिती नाही, त्या जाळीला जरी दगड ठेवली होती, पण त्यांनी भुयार केलं आणि खालून डायरेक्ट जाळीमध्ये निघाले. तुम्हाला आठवत असेल मी, सगळ्या कोंबड्या गेल्या. इथं माझे चुलते दत्तात्रय मुसमाडे, लक्ष्मण बाबांचे चिरंजीव, ते सांगतात असं हलवतात, सगळ्या कोंबड्या मारल्या त्यांनी, सगळ्या कोंबड्या नेल्या. 2-3 होत्या, ते पण नेलेले होते. 5,000चं नुकसान झालं, डोक्याला हात लावला. आता काय, आणखी हताश. हे आपल्या बरोबरच कायम होतं, एक नाही जमत, दुसरं नाही जमत. हे दुसरं नाही जमलं मला. त्याचा संदेश होता, हे तुझं काम नाही. लक्षात घ्या, तो संदेश देतो, हे तुझं काम नाही. ओके म्हटलं, आता हे पण झालं, आता काय करायचं. आता तर सगळीकडेच आपल्याला शह मिळतोय, आपली हे होते, गळचेपी होते, प्रॉब्लेम झाला. आता पैसा तर संपत चालला. त्याच काळात वडिलांचा ऍक्सिडेंट पण झाला. काय सांगू तुम्हाला, ज्या खिशात 1 रुपया नव्हता, त्या वडिलांचा ऍक्सिडेंट झाला. त्यांना पॅरालिसिस होता, ते मोटरीवर पडले, वरून बघायला गेले काय, त्यांना करंट बसला आणि ते मोटरवर पडले. हे छातीचा सापळा दिसायला आतमध्ये, पूर्ण गेलं कातडा निघून त्याचं. विचारा हा प्रसंग आहे आमच्या वस्तीवर लोकांना. एक रिक्षावाला होता, त्याचं नाव विसरलो मी, आपला भाऊबंद. त्याने अपरोक्ष, मी घरी नव्हतो, उचललं आणि PMTला नेलं. PMT वाले ऍडमिट करून घेत नव्हते, ऍक्सिडेंटची केस आहे म्हणे. हा बाद दर, रिक्षा डायरेक्ट आतमध्ये लावली, पैसे नव्हते, ही रिक्षा घ्या म्हणे. बरं का, त्याचं नाव विसरलो यार मी, काय नाव त्याचं. हा ओके, पाटाखालचा मुसमाडे, माझा भाऊबंद. ओके, ही रिक्षा घ्या, पण हे ऍडमिट करून घ्या. ऍडमिट करून घेतलं, पैसे नव्हते. सुधाकर तुमचे मोठे भाऊ ते होते, त्यांनी मला 100 रुपये दिले, म्हणे हे घे, माझ्याकडे एवढे जा. आणि मी ते घेऊन मी तिकडे गेलो. आता बघा, शिक्षक, ज्या शिक्षकांना मी 1996 मध्ये सोडलं होतं, त्या शिक्षकांनी मला मदत केली बघा. त्यावेळेस माझ्याकडे पैसे नव्हते, मी शिक्षकांना गेलो भेटायला. शिक्षकाच्या खिशातून पैसे काढणं अवघड नाही, भरपूर अवघड आहे, लक्षात घ्या, सोपं नाहीये. तर तिथून मला 2-2, 2,500 रुपये मिळाले. शिक्षकांनी खिशातून पैसे काढून दिले. मग विचार करा, कुठल्या लेवलचा विद्यार्थी असेल मी, किती आदर्श विद्यार्थी असेल. अण्णा हजारेच्या शाळेत शिकलेलो होतो, आणि कुठल्या लेवलचं असेल. टेक्निकलला मी टॉप केलं होतं, तिथे 180 रुपये मला बक्षीस मिळालं, 181 रुपये त्यावेळेस. शंकर नाना खर्डेंच्या हस्ते, बरं का, आता ते नाही आहेत, कोलारचे, त्यांच्या हस्ते मिळालं होतं बक्षीस मला. 2,500 रुपये काढून दिले, मला मदत केली. मग ते PMTला भरले मी. त्याच्यानंतर जमीन वगैरे विकली, थोडासा फ्लॅट विकला, आणि त्याच्यानंतर त्या संकटातून आम्ही बाहेर निघालो. मी तुम्हाला का सांगतोय, ही माझी स्टोरी आहे लाईव्ह, आणि ह्या खडतर प्रवासातून मी पुढे गेलोय. आज तुम्हाला दिसत असेल, मला 5 लाख रुपये पगार आहे, 1 कोटीच्या वरतीचं घर आहे, 32 माळ्यावर गाडी आहे, सगळं आहे. मुली चांगल्या शिक्षणात आहेत, कंपनीत गेल्यानंतर सगळं फ्री आहे. पण तुम्हाला सांगितलं ना, हे तुम्हाला काय दिसतंय, ते आईसबर्गचं, ते समुद्रात असतं ना डोंगर, समुद्राच्या आत, त्याचं फक्त टोक दिसतंय, खालचं दिसत नाही ना. ते खालचं दाखवण्याचा प्रयत्न करतोय तुम्हाला. 90% जे पेन आहे, ते पेन दिसत नाही, त्याच्या मागचे कष्ट किंवा जे हे आहेत. आता ही गोष्ट मी तुम्हाला सांगितली नाही कुणालाच, तात्या, तुम्हाला पण माहिती नाही. पण त्यावेळेस, ज्यावेळेस वडिलांचा ॲक्सिडेंट झाला होता, त्यावेळेस मानसिक स्थिती एवढी ढासळली होती माझी, एवढी ढासळली होती की मी सुसाईडचा अटेम्प्ट केला होता. दिस इज व्हेरी पर्सनल.
भरपूर पर्सनल गोष्ट आहे, पण मी माझ्या भावांबरोबर बोलतोय म्हणून तुम्हाला सांगतो. आय अटेम्प्टेड अ सुसाईड, पण ते सक्सेसफुल झालं नाही. मी स्ट्रेट 80च्या स्पीडनी CD 100 गाडी होती होंडा, गाडीवर गेलो त्या रोडवर लोणीच्या, पण त्याने आउटसाईडला टाकली गाडी आणि मला वाचवलं. त्याचे खेळ आहेत ना सगळे. आज आपली भेट व्हायची होती इथे, बरोबर ना? हे सगळे खेळ आहेत त्याचे. ठीक आहे, त्याच्यातून पण बाहेर निघलो. नंतर मी ठरवलं नाही, हे मी आता आय कॅनॉट मीन्स मी हे सगळं आता पुढे करू शकत नाही. सॉरी, इंग्लिश निघतो थोडंसं, इंग्रज लोकांबरोबर आहे ना. आता माझा बॉस हाँगकाँगला बसतो, इंग्रज आहे. ओके, माझी लंडनला बसतात किंवा न्यूयॉर्कला. ओके, एनिवेज ते महत्त्वाचं नाही आहे. मग म्हटलं नाही, आपल्याला आता जे राहिलेलं 1 वर्ष कंप्लीट केलं पाहिजे. निघालो घरून, वडिलांचा निरोप घेतला. म्हटलं आता तुम्ही आणि ते तुमचं 2000 भाडं आणि तो लहान भाऊ माझा, बऱ्याचशा लोकांना माहीत पण असेल, अतुल मुसमाडे माझा भाऊ. म्हटलं तुम्हाला काय करायचं ते करा, मी चाललो आपल्या बेटर फ्युचरसाठी. निघालो, गेलो. कल्याणला माझी बहीण राहते, तिचं लग्न झालेलं होतं नशिबाने अगोदरच. कल्याणला बहीण राहते, तिच्याकडे गेलो, जिजाजींना बोललो. म्हटलं मला पैसे पाहिजेत ॲडमिशनसाठी. म्हणजे किती? म्हटलं 22,000 रुपये. त्यांनी पण 18% व्याजाने मला एका सावकाराकडे दिले. सावकाराकडून पैसे माझ्याच नावावर काढून दिले, त्यांची पत वापरून माझ्या नावावर मलाच फेडायचे होते. ते नंतर दिले त्याने, बिचाऱ्याने. भला माणूस, गुजराती होता तरी दिले त्यांनी, चांगला माणूस. ते घेऊन गेलो. आता गेल्यानंतर बघा किती मोठा प्रॉब्लेम झाला. गेल्यानंतर सकाळी 7 ते 1 वाजेपर्यंत कॉलेज असायचं. 7 ते 1 लेक्चरचं असायचे आणि दुपारी प्रॅक्टिकल असायचं. पैसे नाही ना. सकाळी पोरं तुम्हाला सांगतो बन मस्का खायचे माझ्यासमोर. माझ्या पोटात गाठी यायची अशी, पण मी विकत घेऊ शकत नव्हतं, पैसा नव्हता. सत्य का नाही आहे बघा, पैसा नव्हता खिशात. दुपारी 1 वाजेपर्यंत काहीच नाही पोटात. डायरेक्ट जेवायला मेसवर. ती मेस पण कशी, माझे मित्र मला मदत करायचे. कधी पंक्तीभेद केला नाही बघा. मी त्याचं नाव पण घेईल, विनोद खारीक म्हणून. 100 कोटी टर्नओव्हरची त्याची कंपनी आम्ही दोघांनी स्टार्ट केली होती 2011 साली. मी नंतर बाहेर निघालो इकडे डायरेक्टर झाल्यामुळे. त्याची कंपनी 100 कोटी टर्नओव्हरची आज आहे. त्यांनी ते केलेलं पुण्य आहे बघा. देव कधीही उसणं ठेवत नाही, तो फेडतोच. हे प्रत्येक ठिकाणी सिद्ध झालेलं आहे. हे माझ्याबद्दल पण घडलं. मग तो माझी कधी कधी मेसची फी भरायला मदत करायचा. कधी कधी माझी बहीण, आता मे बी माझ्या जिजाजींपर्यंत हा व्हिडिओ जाईल किंवा काही, आय डोंट नो, पण गेला तरी काही हरकत नाही. सगळे आपण मॅच्युअर आहेत. लिफाफा असतो ना, लिफाफामध्ये कधी 500ची नोट स्टॅपल करून मला पोस्टाने पाठवायची. एकदा दोनदा केलंय तिने असं. हे रेव्हेलेशन्स आहे बघा. ती पण बघेल कधी हा व्हिडिओ, काही हरकत नाही. किंवा जिजाजी पण बघतील. ही चोरी आहे चांगल्यासाठी केलेली बहिणीने. अर्थात आपण विसरतो जी आपली अर्धांगिनी आहे ना, मी तिला काय बोलतो माझ्या अर्धांगिनीला, मी जे 5 लाख पगार आणतो त्याचा 2.5 लाख पगार तुझा आहे. तू जर मला सकाळी आवडून नाही दिलं, माझ्या काळजी नाही घेतली तब्येतीचं, तर मी काय करणार आहे? माझे मुलं नाही सांभाळले, माझं घर नाही सांभाळलं, किराणा घेऊन नाही आली, मुलांना घेऊन जाऊन नाही आली, तर मी काय करणार आहे? नाही करू शकत. बरोबर, अर्धांगिनी आहे शब्द लक्षात घ्या. अर्ध्या त्यांचा हक्क आहे आपल्या कमाईवर. ओके, थोडंसं डायव्हर्ट झालं, परत रिटर्न येऊ. 1 वाजेपर्यंत पोटात आळा पडायचा बघा. ते दिवस काढले. फायनल इंजिनिअरिंग कम्प्लीट केलं मी. इंजिनिअरिंग नंतर मुंबईला आलो. मुंबईला आल्यानंतर आता 2 वर्ष ड्रॉप होता मध्ये. बरोबर, इथे होतं ना तांगारमध्ये, विहिरीचं काम करत होतो आपल्या. 2 वर्ष ड्रॉप झाला माझा मध्ये. ड्रॉप झाल्यानंतर इंजिनिअरिंगला मला 6 वर्ष लागली. 91चा ग्रुप होता 12वीला माझा, पण तरी पण 6 वर्ष लागली इंजिनिअरिंगला मला. त्याच्यानंतर मला कोण जॉब देणार आहे? ड्रॉपरला कोणी जॉब देत नाही. जे सक्सेसफुल आहे त्यांच्याच मागे यायचं. अनसक्सेसफुल लोकांना कोणी काही उभं करत नाही. बरोबर आहे ना? मग 4,000ची नोकरी मी पत्करली. कोणाला जर मुंबई माहिती असेल तर माझा जॉब होता वसई रोडला, जे वेस्टर्न लाईन आहे ना, गुजरातकडे जाणारी लाईन, तिच्यावर 50 किलोमीटर. कुठून? दादरवरून. आणि मी राहत होतो आंबिवलीला. आंबिवली म्हणजे कल्याणच्या अगोदर 2 स्टेशन आहे आंबिवली, तिथे राहत होता. झोपडपट्टीत अक्षरशः. आत्ता जर गेलो तर मला ती रूम सापडणार पण एवढ्या एवढ्या छोट्या छोट्या गोळीतून अशी रूम येते.
त्या रूममध्ये. तिथून निघायचं सकाळी 5:30 वाजता, अंधारात निघायचं. का लेट झालं तर मला 100 किलोमीटरच्या वरचा प्रवास आहे. आंबिवलीवरून दादरवरून परत वसई रोडवरून परत दादर आणि परत आंबिवली, हा प्रवास रोजचा. रात्री 11 वाजायची घरी यायला, सकाळी 5:30ला निघल्यानंतर. अक्षरशः कंटाळा यायचा. दुपारी वडापाव खाऊन काढायचं, दुपारचं जेवण नाही, कारण डबा नाही ना. आईचं जर छत्र हरपलं ना मित्रांनो, भरपूर हाल होतात यार. कोण बघत नाही तू जेवलाय का. जोपर्यंत आई आहे ना, तिची काळजी घ्या खरंच, कारण तिलाच आपली काळजी असते. हरपल्यानंतर कळतं की आपल्याला दुपारी विचारायला कोण नाही आहे, बाळा तू खाल्लाय का. बायको असते पण कुठपर्यंत, आता ते विषयात जायचं नाही आहे मला. पण आई जी आहे, मुलींची पण आई जी आहे, ती काळजी करते बघा. ते नसल्यानंतर दुपारी वडापाव खाऊन दिवस काढले. 5 रुपयाला वडापाव भेटायचा, स्वस्त होता त्यावेळेस. संध्याकाळी आल्यानंतर असं अक्षरशः एका पायावर उभं राहून चपात्या लाटायचो. ती कला होतीच ना, ITIला आठवते, स्वतःच्या हाताने स्वयंपाक केला. संध्याकाळी स्वयंपाक करायचो, उसनं आणायचो. मला तिथे कल्याणला एका किराणा मालवाल्याने पण मदत केली, तो उदाहरण द्यायचा. असे दिवस चालू झाले. आता मी ठरवलेलं होतं की मला फटफट वरती जायचं आहे बघा, हे ठरवलं होतं. मग म्हटलं आता इथे कसं होणार आपलं, 4,000 पगारात कसं भागणार. मग मी एक्सप्लोर करायला लागलो. गरज असेल तर माणूस शोधायला लागतो. गरज होती मला, मी शोधायला लागलो. मग तो जॉब मी सोडून दिला वसई रोडचा, एवढा दूरचा. थोडा जवळचा जॉब पकडला, दादरचा. निम्म अंतर कमी झालं मित्राबरोबर. त्याच्यानंतर आम्ही ॲक्च्युअली बिझनेसच चालू केला होता, पण जमलं नाही. नंतर 1-2 महिन्यातच परत दुसरा जॉब घेतला मी. 8,000 पगार झाला, 4,000चा 8,000 पगार झाला. GTL नावाची कंपनी होती त्यावेळेस, कुठे माहिती आहे, महाप्याला, नवी मुंबईला. जर महापा कोणाला माहिती असेल तर GTLला जॉबला लागलो. 8,000 पगार होता. 6 महिने पगार. तो घेतल्यानंतर शिकून घेतलं सगळं, कंपनीत काम कसं चालतं. रात्र जागायचं बघा मी. रात्र शिफ्ट असेल नाईटची तर जागायचो, अभ्यास करायचो, नेमकं काम कसं चालतं, काय असतं ते असतं. ती जिद्द ना, 8-8 तास भिंती फोडलेल्या आहेत, आईवडिलांचं छत्र नाहीये, ती नीड आहे, गरज आहे, व्हॅक्यूम आहे, आणि सक्सेसफुल होऊन दाखवायचं आहे, हे स्वतःला केलेलं प्रॉमिस आहे. मग जॉब शोधायचा पुन्हा चालू केलं. त्याच्या अगोदर मी MBA चालू केलं. वाशीला जायचो, कल्याणवरून वाशीला MBA साठी, एक्सटर्नल MBA. ते चालू केलं आणि त्यातच मला जॉब आला JLLचा. JLL मोठी कंपनी, अमेरिकन कंपनी. तिथे 16,000 मला सॅलरी आली. का माहिती आहे, माझं जे इंग्लिश बोलणं थोडंसं शिकलो होतं मी, कारण माझं इंग्लिश चांगलं होतं. तुम्हाला आठवतं आहे, 86 मार्क काढले मी इंग्लिशला, 86. इंग्लिश माझं चांगलं होतं थोडंसं, म्हणजे बोलता आलं मला चांगलं. नॉलेज इथे मिळलं, प्रॅक्टिकल नॉलेज. लगेच तो दुसरा इंजिनियर बोलायचा, अरे याला एक्सपिरियन्स नाही, याला हे सांगता येत नाही, ते करता येत नाही. आणि ठीक आहे, घेतलं मला. गेलो मी. ॲक्सेंचर नावाची अमेरिकन मोठी कंपनी आहे, त्या कंपनीत मी ॲज अ सिनियर इंजिनियर, ॲज अ इंजिनियर म्हणून रात्रपाळी असायची. रात्रपाळीत एकच काम, जे इंग्लिश बोलतायत ना पोपटासारखे, त्यांच्या बरोबर राहायचं. कारण तुम्ही जर चांगल्या लोकांबरोबर संगती, लहानपणापासून आपल्या आईवडील सांगत आले, संगती जर चांगली असेल तर तुम्ही तसे बनाल. त्यांच्या बरोबर राहायचो. त्याच्यामुळे ते इंग्लिश ऐकून आणि त्यांच्याबरोबर बोलून तोडकं मोडकं मी शिकालो, इंग्लिश शिकलो. चांगलं इंग्लिश झालं माझं त्यांच्याबरोबर राहून 1-2 वर्ष. रात्री मॅन्युअल घ्यायचो, इलेक्ट्रिकल इंजिनियर, UPSचं मॅन्युअल घे, DGचं घे, ट्रान्सफॉर्मरचं घे, ते वाचायचो. रात्री झोपायचो नाही, कारण ती गरज होती ना, पुढे जायचं, सक्सेसफुल व्हायचं. 7च महिन्यात बघा, सिनियर इंजिनियर माझ्या वरचा माणूस सोडून गेला. रादर त्याचं प्रमोशन झालं, संदीप देवळीकर नाव त्याचं प्रमोशन झालं, तो वरती गेला, ती जागा खाली झाली. जो क्लायंट आहे ना, क्लायंट, तिथे मी वेंडर पेरोलवर होते. बऱ्याचशा लोकांना माहिती असलं वेंडर पेरोल काय असतं ते. क्लायंटनी लक्षात घेतलं, मुलगा चुनचुनीत आहे, सगळं करतोय, इंटरेस्ट घेऊन करतोय. त्यांनी सांगितलं, अरे याला बसवा त्या खुर्चीवर. 7 महिन्यात प्रमोशन झालं, सिनियर इंजिनियर म्हणलो. त्याच्यानंतर पॅशन आपलं कामाचं. एक प्रसंग आहे, सांगतो तुम्हाला. एक देसाई इंजिनियर होता, त्यांनी जस्ट जॉईन केलं माझ्या जागेवर. तिथं आला तो,
सकाळपासून संध्याकाळपर्यंत माझ्याबरोबर बसलेला होता. ही 7:30-8ची वेळ झाली होती बघा. सकाळपासून माझ्याबरोबर बसलेला आहे. 8:30ची वेळ झाली. आता आम्हाला कंपनीचं पिकअप ड्रॉप होतं. आम्ही खाली पार्किंगमध्ये आलो आणि त्याला मी एक प्रश्न विचारला. पॅशन बघा कसं होतं. सत्य घटना ही, अजून देसाई आहेत हो, त्याला विचारू शकता. त्याचा पहिला दिवस होता पण तो बोलला नाही. ज्याला त्याचं मला रिपोर्टिंग होतं, बॉस समोर काय बोलणार. त्याला बोललो, म्हटलं अरे आपण दुपारी जेवण केलंय का तात्या? सुनील, नाही दुपारी आपण जेवलोच नाही. कामात एवढं बिझी झालो की जेवण सुद्धा विसरून गेलो. जसं आपल्या तात्या नामस्मरणात किंवा भजनात एवढे बिझी होतात की खाण्यापिणं विसरून जातात, तसं झालं. अक्षरशः आम्ही दुपारी जेवलो नाही. मी त्याचा बॉस होतो म्हणून त्यांनी मला बोलला नाही, उपाशी राहिला बिचारा माझ्याबरोबर. हे पॅशन होतं. आजही ते पॅशन आहे. आज मी तुमच्याच बरोबर बोलतोय, ते पॅशन दिसणार, तुम्हाला दिसत असेल. हे पॅशन लक्षात घ्या, कुठल्याही कामात ते द्या. त्याच्यानंतर मी परत प्रगती करत गेलो. सिनियर इंजिनियरचा मॅनेजर झालो. 18,000वरून 30,000 पगार झाला. 30,000वरून 50,000 झाला. 50,000वरून पगार वाढतच गेला. 72,000 झाला. आता पहिल्यांदा माझा ग्राफ, वर्षभरात माझी सॅलरी डबल व्हायची. वर्षभरात पहिले 2-4 वर्ष. त्याच्यानंतर त्या 4 वर्षानंतर मागच्या 15 वर्षात फॅक्ट आहे, मागच्या 15 वर्षात दर 4 वर्षाला माझं इन्कम डबल होत आहे बघा. दर 4 वर्षाला मी डबल करतोय. कसं माहिती आहे? कसं? सगळ्यात महत्वाचं काय माहिती? हे जे हत्यार आहे ना आपल्याला भेटलेले देवाकडून, फुकट भेटलेले ना, त्याला धार लावतोय, बुद्धीला धार लावतोय. मागच्या 5 वर्षात मी 500 पुस्तकं वाचली कमीत कमी. माझी बायको वेडी होती, अक्षरशः गोण्यांनी पुस्तकं काढते, स्क्रॅप करते. आज जरी गेली तर मोठी लायब्ररी आहे घरी. पुस्तक वाचायचं तो वेळ आहे, पॅशन आहे. 75,000वरून लाखावर गेलो, लाखावरून 2 लाखावर गेलो, 2 लाखावरून 5 लाखावर गेलो. आज 5 लाखापर्यंत पोहोचलो. मोठ्या अमेरिकन कंपनीमध्ये डायरेक्टर लेवलला पोहोचलो. रिपोर्टिंग बाहेरच्या देशामध्ये. पण त्याच्या मागचा हा जो प्रवास आहे, त्याच्या मागचं हे जे माझं गाव आहे ना तांबेर, हे माझं जे गाव आहे ना, ते कुणाला माहिती नाही आहे रे भावांनो. भाऊ आहेत ना म्हणजे तुम्ही. हे गाव माहिती नाही कोणाला, हा प्रवास माहिती नाही. त्यांना फक्त टीप ऑफ द आईसबर्ग दिसते. माझ्या ऑफिसमधल्या लोकांना जर बोललो ना मी मराठी शाळेतून शिकलोय, बिलीव्हच करत नाही. कारण अशा लेवलचे प्रेझेंटेशन देतो मी. आमची एमडी जर आली तर अशा लेवलचे प्रेझेंटेशन आणि अशा लेवलची इंग्लिश असते तर त्यांना विश्वासच पडत नाही की हा माणूस मराठी मीडियममधून शिकला आहे. लक्षात घ्या, पॅशन. हे पॅशन भरपूर महत्वाचं आहे बघा. आजही मी पॅशनेटलीच बोलतोय तुमच्या. आणि कष्ट घ्यायला माघार करू नका. आता जस्ट 2 मिनिटापूर्वी सुनील बोलला की आपण चहा घेऊ. म्हटलं नाही, तू प्रॉमिस केलाय तुझ्या प्रेक्षकांना की आपण लाईव्ह जाऊ. 8 वाजताचा टाईम चांगला आहे सगळ्यांसाठी बसण्यासाठी. पहिले काम, बाकी सब उसके बाद. चहा घेतला नाही, पाणी पिलो आणि गो लाईव्ह चालू केलं. आता जर तुम्हाला माझा हा प्रवास, मला माहिती आहे सगळ्यांना आवडलाच असेल, कारण भरपूर याच्यावर एक मूवी बनेल बघा, बनवेल मी एक दिवस याच्यावर चित्रपट. जर तुम्ही तुमच्या आईवडिलांना विचारणार ना माझ्या आईवडिलांबद्दल, त्यावेळेस तुम्हाला कळेल खरंच चित्रपट बनेल. जर तुम्हाला हे सगळं आवडलं असेल, आज आवडलं आहे, आणि पुढचं जर माझ्याबरोबर जर तुम्हाला एंगेज राहायचं असेल तर, आणि सगळ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी एक हे माध्यम आहे बघा, मीडिया, यूट्यूब. तर याच्यावर मी एक चॅनल चालू केला. आता अर्थातच माझ्या कंपनीची परवानगी घेऊन. फक्त मराठी चॅनल आहे तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी. लक्षात घ्या, मी इंग्लिश चॅनल पण चालू करू शकलो असतो, हिंदी चॅनल पण चालू करू शकलो असतो, पण अगोदर माझ्या भावांसाठी पोहोचण्यासाठी, आणि हे आयुष्यात आपण काय काय चुका करतो किंवा कसं कसं गेलं पाहिजे. हे बघा, जे हुशार लोक असतात ना, माणूस जीवनात 3 गोष्टीपासून शिकतो बघा. पहिलं जन्मजात गुण असतात. दुसरं स्वतःचे अनुभव असतात, स्वतःचे अनुभव. आता लहानपणी जर जाळ्यात हात घातला, चटका बसला, बरोबर, तर तुम्ही परत जाळ्यात हात घालणार आहे का? बोलतात खोटं जर 1000 वेळा सांगितलं तर खरं होतं. होतंय, काही काही बाबतीत होतंय. फेअर अँड लवलीच्या बाबतीत झालं, त्यांनी कुणी गोरं झालं नाही आजपर्यंत, पण ते 1000 वेळा रोज 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 फेअर अँड लवली, बरोबर ना? तसं आहे.
1000 लोकांनी जरी सांगितलं तर तुम्ही जाळात हात घालणार आहे का? नाही. म्हणजे माणूस स्वतःच्या अनुभवाने शिकतो आणि त्या बिलीफ बनतात, स्ट्रॉंग बिलीफ. आणि तिसरं, जे हुशार माणसं आहेत ना, हुशार वाईज लोक, रतन टाटासाठी, इलॉन मस्कसाठी, ते कुठून शिकतात माहिती? एक आयुष्य कमी पडेल आपल्याला सगळे अनुभव घेण्यासाठी. आपण अनुभवातून शिकतो ना, एक आयुष्य नक्कीच कमी पडेल. ते दुसऱ्याच्या अनुभवातून शिकतात. बरोबर? तर असेच माझे जे अनुभव आहे ते मी युट्यूबवर आणले आहेत. मुसमाडे सर फक्त टाईप करा. मुसमाडे नावाबद्दल मला खूप हे, म्हणून मी माझं पहिलं नाव नाही वापरलं, माझं फॅमिली नेम वापरलं. आपलं नाव येते, आपल्या फॅमिलीचं नाव येते, फॅमिली नेम मुसमाडे सर. फक्त मुसमाडे सर सर्च करा आणि क्लिक करा. भरपूर असे जे इम्पॉर्टंट कन्सेप्ट्स आहेत किंवा माझे जे अनुभव आहेत ते अनुभव मी तिथे प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न केला आहे आणि ते तुम्हाला नक्कीच कामं येतील. मुसमाडे सर सर्च करा, बघा. पहिलं तर सुनीलचं चॅनल सबस्क्राईब करा. भरपूर महत्त्वाची मेहनत घेतोय तो. आणि त्याच्यानंतर माझ्या चॅनलवर जाऊन सबस्क्राईब करा, बघा. भरपूर महत्त्वाचे कन्सेप्ट त्याच्यामध्ये मी टाकलेले आहेत. तर अशा रीतीने इथे माझा जो प्रवास आहे, माझ्यामध्ये भरपूर जास्त बोललो मी. जवळच आहे ना, पण नातेवाईक आहे म्हणून जास्त बोललो. बरोबर? थोडंसं वेगळं वाटून घेऊ नका, पण बोलणं गरजेचं होतं. जे माझ्या इथं रुतलेलं, इथं साठलेलं ते बाहेर आलं आणि थोडं जास्तच बाहेर आलं. त्याबद्दल तुमचे मी सॉरी बोलतो आणि आभार मानतो फॉर माय पेशंट लिसनिंग. थोडंसं इंग्लिश निघतं बाहेर बघा. तुम्ही एवढा वेळ मला ऐकताय त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद मित्रांनो. पुन्हा एकदा मी सुनंदा गागरे पाटील, सुंदर माझं गाव, श्री क्षेत्र तांबेरे, आपल्या सर्वांचं मनापर्यंत हार्दिक आभार मानतो, कारण आपण सर्वांनी हा व्हिडिओ बघितला. मित्रांनो, जीवन जगत असताना आज हा माझा मित्र 30 वर्षानंतर मला भेटायला आलाय. म्हणजे 30 वर्षाचा हा काळ गेला. अचानक त्या दिवशी फोन आला की मी ज्यावेळेस त्यांनी सांगितलं का आहे का ओळख, तर मी त्याला सांगितलं हा ओळखतोय मी, नंबर सेव्ह आहे का, तर हा, आणि त्याने सांग माझं नाव. तर त्यावेळेस मी डायरेक्ट लिटरली असं मला ऑड वाटलं आणि मी सांगितलं त्याला सॉरी बरं का, की एखादा माणूस एवढ्या जवळतेने बोलतो ना, आपण त्याला म्हणलं मी तुम्हाला ओळखत नाही तर वाईट वाटेल म्हणून मी तुम्हाला म्हणलं की ओळखत नाही. तर मग हा इतक्या म्हणजे आम्ही पहिली ते 4थी पर्यंत एकत्र होतो. त्यांनी हे सगळं सांगत असताना, त्याचं जीवन चरित्र सांगत असताना, मित्रांनो, जीवन जगत असताना हे सगळं, आणि त्यांनी सांगितलंय ज्या वेळेस त्याची परिस्थिती नव्हती 30 रुपयाची लखानी चप्पल घालण्याची सुद्धा, आणि ती 30 रुपयाची परिस्थिती पासून तर आज महिन्याला 5 लाख रुपये पेमेंट आहे त्याला. आणि हा जो प्रवास आहे तो आज सुरू झाला आणि उद्या लगेच त्या ज्या विशिष्ट टोकापर्यंत पोहोचला असं नाही मित्रांनो. इतकी वर्ष गेली, त्याला स्थित्यंतर गेली. आज त्याने त्याच्या जीवनामध्ये जे कष्ट केले ते कष्ट त्याची प्रेरणा घेऊन आज प्रत्येक तरुणांनी यापासून प्रेरणा घेतली पाहिजे. यासाठीच आपण या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला आज हा व्हिडिओ दाखवलेला आहे. आणि मित्रांनो, हे सगळं बोलता बोलता तो एक राहून गेलं की जीवन जगत असताना आपण समाजाचं देणं लागतो, आणि या देण्यापायी आज माझा मित्र हा बाकीच्या जे विद्यार्थी आहेत, जे तरुण शिकत आहेत, त्या तरुणांना प्रबोधन, त्या तरुणांना मार्गदर्शन करण्याचं काम करत असतो. आज प्रवरा मेडिकल ट्रस्टच्या फार्मसी कॉलेजवरती सुमारे 100च्या वरती विद्यार्थ्यांना तो आज मार्गदर्शन करून आज आपल्या या चॅनलला भेट देण्यासाठी आलेला आहे. त्याबद्दल मी त्याचं मनापासून आभार मानतो. सुंदर माझं गाव, खरं तर आभार मानण्याची गरज नाही, कारण मित्रामध्ये आभार सॉरी वगैरे काहीच नसतं. पण तरी पण सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरे ग्रामस्थांच्या वतीने त्याच्या भावी वाटचालीस मी हार्दिक शुभेच्छा देतो. त्याच्या हातून अशीच समाजाची सेवा घडो. जे तरुण आहेत, जे तरुण कधी कधी आपण गावामध्ये फिरताना जे तरुण असं वाटतं की यांना स्वप्न नाही, अशा तरुणांना स्वप्न देण्याचं तो काम करत आहे. आणि खरोखरच मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका.
मी सुनाल नगारे पाटील, सुंदर माझं गाव, श्री क्षेत्र तांबेर येथून. असं गाव लोकसहभागाचं दुसरं नाव, जिथे राहतात घराचं घर पण, माणसाचं माणूस पण आणि गावाचं गाव पण टिकवणारी माणसं. झुम